विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण भारतीय सामाजिक समस्या BA द्वितीय वर्ष या विषयाअंतर्गत घटस्फोटाअंतर्गत घटस्फोटाची विविध कारणे बघणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्फोटाची कारणे समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम घटस्फोट म्हणजे काय? तर घटस्फोट म्हणजे वेगळी व्याख्या करण्याची गरज नाही आहे. त्यासाठी घटस्फोट म्हणजे वैवाहिक जीवनाच्या बंधनातून पती पत्नींनी करून घेतलेली कायदेशीर तरतूद आहे. काय म्हटलं मी? घटस्फोट म्हणजे वैवाहिक जीवनाच्या बंधनातून पती पत्नींनी करून घेतलेली कायदेशीर तरतूद होय. आता आपण बघूया घटस्फोटाची कारणे. आता घटस्फोटाची कारणे तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासमोर PPT प्रेझेंटेशन करताना दिसते आहे की एकूण 9 कारणे मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. ही कारणे अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. तर आपण सुरू करूया घटस्फोटाची कारणे. तर पहिलं कारण आहे विद्यार्थी मैत्रिणींनो, परस्पर विरोधी स्वभाव. तर परस्पर विरोधी स्वभाव हा कसं काय कारण असू शकतं? तर पती पत्नी यांचे स्वभाव एकमेकांना पूरक नसतात, त्यामुळे त्यांच्यात सुसंवाद होत नाही. कोणत्याही कारणामुळे वाद होतो आणि त्यांचे स्वभाव जर परस्पर पूरक नसतील तर सुसंवाद होणे कठीण काम असते. म्हणून पती पत्नीचे स्वभाव परस्पर विरोधी असतील तर त्यांच्यामध्ये सतत भांडणे, तणाव, मतभिन्नता सुरूच असते. त्यामुळे कुटुंब विघटन घडून येते. म्हणजे परस्पर विरोधी स्वभाव हेही एक कारण यासाठी अंतर्भूत आहे. आता दुसऱ्या कारणाचा विचार करू ते विवाह वयातील अंतर. आता विवाह वयातील अंतर म्हणजे काय? आज कायद्याने मुलामुलींच्या विवाहाचे वय निश्चित केले आहे. शिक्षणामुळे मुलामुलींच्या विवाहाचे वय वाढत आहे. पती व पत्नीच्या विवाह वयामध्ये अंतर जास्त असेल तर त्यांच्या आवडीनिवडीमध्ये, जीवनशैलीमध्ये तफावत असते. त्यामुळे त्यांच्यात वाद होतो. म्हणून विवाह वयातील जास्त अंतर हे पती पत्नीच्या तणावाचे कारण असू शकते. त्यामुळे परस्परांशी जर ते जुळवून घेत नसतील तर विवाह वयातील अंतर हे घटस्फोटासाठी कारण ठरू शकते. तिसरं कारण आहे विकृत व्यक्तिमत्व. विकृत व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर विकृत या शब्दामध्ये सर्व काही आलेलं असतं. आता दोघांपैकी एकाचंही व्यक्तिमत्व विकृत असेल तर त्या कुटुंबामध्ये ताण तणाव, मतभिन्नता, भांडणे, तंटे हे होणेच आहे. विकृत मनोवृत्तीमुळे छळ करणे, क्रूरपणे वागणे, शारीरिक इजा करणे, मारझोड करणे असे वर्तन विकृत व्यक्ती सतत करीत असतो. अशा मानसिक विकृत व्यक्तीमुळे घटस्फोट घेतला जाऊ शकतो. आता पुढलं कारण बघूया, प्रेमाचे मृगजळ. वर वधू स्वतःच्या जोडीदाराची निवड स्वतः करतात. याला प्रेमविवाह असे म्हणतात. प्रेमाचे मृगजळ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीच्या मागे विनाकारण धावणे, ते असतं तात्पुरतं प्रेमाचं मृगजळ. परंतु नेहमीच हा विवाह यशस्वी होत नाही. भारतामध्ये विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजही प्रेमविवाह यशस्वी झाल्याचे आढळून येत नाही. पण ही आज परिस्थिती थोडीफार बदललेली दिसते. हे ठामपणे मत मांडता येणार नाही की भारतात आज प्रेमविवाह यशस्वी होत नाही. होत आहे पण प्रमाण कमी आहे. म्हणून या ठिकाणी प्रेमाचे मृगजळ हे सुद्धा कारण घटस्फोटासाठी कारणीभूत ठरू शकते. बरेचदा विवाहाच्या काही दिवसानंतर पती पत्नींमधील प्रेमाचे आकर्षण संपते. अशा वेळी आपण खोट्या प्रेमाच्या मृगजळामागे उगाचच धावत सुटतो. आपल्याला कल्पना नसते की हे खोटं मृगजळ आहे, स्वप्न आहे, हे काल्पनिक आहे. पण त्याचा परिणाम असा होतो की विवाहानंतर पती पत्नीच्या प्रेमासंबंधीचा भ्रम दूर होतो. पती पत्नींमध्ये मतभेद होतात आणि शेवटी त्यांच्यामध्ये घटस्फोट झालेला आपल्याला दिसून येतो. तर पाचवं आहे जीवन जगण्याची शैली. व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे संस्कार, कुटुंबातील वातावरण, नातेसंबंध, मित्रमैत्रिणी, आप्तसंबंध, येणारे जाणारे त्यांचा प्रभाव यातून घडत असतो. एखाद्या व्यक्तीचे खाणे, पिणे, मजा करणे हे जीवनाचं ध्येय असू शकते. परंतु एखादी खूप सरळ मार्गाने जाणारी, साध्या स्वभावाची व्यक्ती असते तेव्हा त्या परिस्थितीमध्ये ती समाधान मानणारी असू शकते. आता पती पत्नी यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये तफावत असेल तर त्यांचे जीवन जगण्याचे परस्पर विरोधी स्वभाव एकमेकांशी जुळवून घेणे कठीण आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीवरून, जीवन जगण्याच्या पद्धतीवरून सतत भांडण तंटे सुरू होतात.
धुमसत हे प्रकरण इतकं विकोपाला जातं की कधीकधी त्यांच्यामध्ये घटस्फोटसुद्धा घेतल्या जातो. आता 6वं आहे व्यवसायातील तणाव. आता व्यवसायातील तणाव म्हणजे काय? पती व्यवसायासाठी सतत बाहेर राहतो. पतीला असं वाटतं की हा व्यवसायामध्ये गुंतलेला आहे आपला पती, आपल्याला फार वेळ देत नाही, माझ्याशी बोलत नाही, मला वेळ देत नाही. पत्नीला असं वाटते की त्यांनी आपल्यासोबत वेळ घालवावा, आपल्याला बाहेर न्यावं, फिरायला न्यावं, पिक्चरला न्यावं, इकडे तिकडे फिरवावं. पण व्यवसायामुळे तो वेळ पत्नीला देऊ शकत नाही. अशा वेळेस पत्नीही नेहमी त्याच्यावर नाराज असते. बहुतांश स्त्रियांचा आक्षेप असतो की आपला पती आपल्याला वेळ देत नाही, परंतु परिस्थिती वेगळी असते. प्रत्यक्षात पतीला व्यवसायाला वेळ द्यावा लागतो, व्यवसायाकडे जास्त लक्ष द्यावे लागते. त्यामुळे पती पत्नींमध्ये मतभेद होतात, वाद होतात, त्यांच्यामध्ये व्यवसायावरून खूप भांडणं होतात की तुम्ही व्यवसायालाच का नाही पत्नी मानत, मग मला कशाला पत्नी म्हणता, असे सुद्धा वाक्य या भांडणामध्ये बोलले जातात आणि त्याचा शेवट कधीकधी अतिस्फोट होतो आणि व्यावसायिक तणावामुळे घटस्फोट घेतात. 7वं कारण आहे विद्यार्थ्यांनो, व्यक्तीचे विविधांगी वर्तन. आता व्यक्तीचे विविधांगी वर्तन म्हणजे कसे? व्यक्तीच्या सवयी, आवडी निवडी, चारित्र्य, शील, एखादी व्यंग, व्यसन या व्यक्तीच्या वर्तन व्यवहारात येतात. आता खूप ठिकाणी हसूनही म्हणता येईल कधीकधी की मला खूप सुगम संगीत आवडतं, पत्नीला आवडत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की पतीला सुगम संगीत आवडत असेल, पत्नीला पाश्चात्य संगीताची आवड असेल, तर हे सुद्धा घटस्फोटाचे कारण आढळून आलेले आहे. झोपेमध्ये पतीला घोरण्याची सवय असेल तर घटस्फोट घेतल्याचे उदाहरण अमेरिकेमध्ये आढळून आलेले आहे. पती पत्नीच्या वैयक्तिक वर्तनाचा परिणाम घटस्फोट घेण्यात येऊ शकतो. पतीच्या मनात पत्नीबद्दल घृणा, द्वेष, चीड असल्यास घटस्फोट घेतल्याचे दिसून येते. थोडक्यात काय? तर पती पत्नीचे वैयक्तिक वर्तन व्यवहार घटस्फोटाचे कारण असू शकते. आता 8वं आहे शारीरिक छळ व व्यसन. आता शारीरिक छळ म्हणजे काय? शारीरिक छळ व मद्यपानाचे व्यसन हा अत्यंत जवळचा संबंध असणाऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक सासरकडील मंडळींना असे वाटते की सुनेने आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्या, आपल्या इच्छा पूर्ण कराव्या, आपल्या आकांक्षा पूर्ण कराव्या, आम्ही म्हणू त्या पद्धतीने तिने वागावे. सुरुवातीला ती सून करतेही, परंतु काही काळानंतर असे लक्षात येते की एक दुसऱ्यांसाठी आयुष्य जगणे असह्य होते. त्यांनाही वाटते की आपले स्वतःचे अस्तित्व असावे. तेव्हा निराशेपोटी कंटाळून घटस्फोट घेतात. पती दारू पिऊन मारझोड करतो, शिवीगाळ करतो, संशय घेतो, विनाकारणच जाळपोळ करतो, भांडे फेकणे, अवास्तव अंगावर जाणे, घाणेरड्या शिव्या देणे, या गोष्टीला पत्नी अतिशय कंटाळून जाते आणि रोज या घटनेचा ती इतका विकोपाला जातं की ती शेवटी घटस्फोट घेण्याचा विचार करते. 9वं आहे अवास्तव अपेक्षा. प्रत्येक स्त्रीला वाटते की आपला जोडीदार देखणा असावा, सुंदर असावा, मला सतत विचारणारा असावा, आपल्यावर प्रेम करणारा असावा. तुम्हालाही नक्कीच असं वाटत असेल की आपला जोडीदार कसा असावा. तुमच्याही अपेक्षा वेगळ्या असू शकतात. म्हणून कधीकधी ह्या अपेक्षा पूर्ण होत नाही. आपल्याला कधीकधी वर्चस्व गाजवता येत नाही. पुरुषांनाही वाटते की आपली पत्नी सुंदर, देखणी, लाजाळू, सुख देणारी असावी. परंतु खूपदा पती पत्नीच्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा त्यांच्यामध्ये मतभेद होतात, तणाव होतो, दोघेही एकमेकांना कंटाळतात आणि घटस्फोट घेतात. आता विद्यार्थिनींनो, मी तुमच्यापुढे घटस्फोटाची कारणे सांगण्याचा प्रयत्न केला. अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही घटस्फोटाची कारणे कुठे ना कुठे कुटुंबामध्ये, कुटुंबाच्या शेजाऱ्यांमध्ये, समाजामध्ये आपण सतत बघत असतो. परंतु या घटस्फोटाच्या कारणामुळे कुटुंबाच्या कशी स्थिती होती याचेही आपल्याला परिणाम बघायचे असतात. म्हणून घटस्फोटासाठी कुठली कारणे जबाबदार आहे हे मी या ऑनलाईन तासिकेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करते आपल्याला ही कारणे नक्कीच समजली असतील. अभ्यासाच्या दृष्टीने ही कारणे अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण यांच्या नोंदी घेऊन याची कारणांचा आपल्या वहीमध्ये नोंदी घ्या आणि या कारणांचा अभ्यास करा. आपल्याला नक्कीच ही कारणे समजली असे समजते आणि आजली ऑनलाईन तासिका इथेच संपवते. तोपर्यंत चांगल्या राहा, सुदृढ राहा, काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.